कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. रामकृष्ण रूप पाहता विठ्ठला बरावा
अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐशी देणे एका रोमी ऐशी देणे एका रोमी ऐशी देणे एकारो में ऐसे देंगे एकारो में ऐसे देंगे एकारो में ऐसे देंगे अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐशी देणे एका रोमी ऐशी देणे एका रोमी ऐशी देणे अनंत ब्रह्मांडे एकारो में ऐसे देंगे एकारो में ऐसे देंगे एकारो में ऐसे देंगे तो हा गवळीयांच्या घरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी तुहागवळ्यांचे घरी उमरा चढता टेका धरी उमरा चढता टेका धरी उमरा चढता टेका धरी मारियले दैत्य गाडे ऐसे पुराणी पवाडे ऐसे पुराणी पवाडे ऐसे पुराणी पवाडे ऐसे पुराणे पवाडे ऐसे पुराणे पवाडे ऐसे पुराणे पवाडे तो हा गवळीयांचे घरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी तुहागवळ्यांचे घरी उमरा चढता टेका धरी उमरा चढता टेका धरी उमरा चढता टेका धरी तुका म्हणे कळा अंगी दयाच्याच कळा अंगी दयाच्याच कळा अंगी दयाच्याच कळा तुका म्हणे कळा अंगी दयाचा चितकडा अंगी दयाचा चितकडा अंगी दयाचा चितकडा तो हा गवळीयांचे घरी तुहा गवळे असे घरे तुहा गवळे असे घरे तुहा गवळे असे घरे उमरा चढता टेका धरी उमरा चढता टेका धरी उमरा चढता टेका धरी गवळे असे घरे उमरा चढता टेका धरी उमरा चढता टेका धरी उमरा चढता टेका धरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
उंबरा
अनंत ब्रह्मांडे एकारो मी ऐसी धेंडे तो हा गवळी यांचे घरी उंबरा चढथा टेका धरी मारियले दैत्य गाढे ऐसे पुराणे पवाडे तो हा गवळी यांचे घरी उंबरा चढथा टेका धरी तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा तो हा गवळी यांचे घरी उंबरा चढथा टेका धरी विठाला अनंत ब्रह्मांडे एकारो मी ऐसी धेंडे तो हा गवळी यांचे घरी उंबरा चढथा टेका धरी महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रै समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा
एका रोमी आईसी धेंडे तो हा गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्य मूर्ती देहू निवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 कडव्याचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज सकल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन अखिल ब्रह्मांड नायक द्वारका निवासी भगवान श्रीकृष्णाचं व्यापकत्व सांगतात. विठाला सालाबाद प्रमाणे आपल्या राहू गावातील श्री संत तुकाराम महाराज नगर या ठिकाणी संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या नाम सप्ताहाचा आजचा असणारा हा सांगता समारंभ. या सांगता समारंभाच्या निमित्तानं असणारी ही काल्याच्या कीर्तनाची सेवा गेल्या अनेक वर्ष अनेक वेळा या नाम सप्ताहामध्ये मी काल्याची कीर्तन केलेली आहेत. मागच्या वर्षी मला वाटतं नाही करता आलं, कारण मागच्या वर्षी मी गंगासागर यात्रेला होतो आणि त्या परेडलाच आपला काला आलेला होता. त्याच्यामुळे मागच्या वर्षी काय काला करता आला नाही. पण या वर्षी महाराज कुठं जाणारच नाही ना, कारण सगळं बंदच झालंय नाही का. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या 8-10 महिन्यापासून आणि सगळे उपक्रम बंद होते, त्याच्यामध्ये सप्ते सुद्धा होते. पण आता पुन्हा कार्यक्रमांना हळूहळू आता वेग घ्यायला सुरुवात केलेली, कार्यक्रम चालू झालेले आहेत. आपलाही कार्यक्रम या ठिकाणी आता संपन्न झालेला आहे. हा आजचा सांगता समारंभ आहे आणि या समारंभाच्या निमित्तानं आजच्या काल्याच्या कीर्तनाचे सेवेचं निमंत्रण या कार्यक्रमाचे मार्गदर्शक असणारे हरिभक्तीपरायण बाप्पू महाराज, या ठिकाणी असणारं सर्व मंडळ यांच्या वतीनंही आणि सेवा मला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि सेवा करत असताना दुग्ध शर्करा योग आहे. जसं भगवान दत्तात्रयांच्या जन्मोत्सवाला बाबा त्या ठिकाणी होते, आजही या ठिकाणी आणि ही सेवा करत असताना महाराष्ट्रातील एक आध्यात्मिक क्षेत्रातलं उत्तुंग असणारं व्यक्तिमत्व मृदंग अलंकार आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज कोष्टी बाबांची या ठिकाणी उपस्थिती आहे. बाबा, प्रथमतः तुम्हाला नमस्कार करतो. विठाला विठाला. काल्याचं कीर्तन म्हटलं की आपल्याला माहिती आहे, ज्या कीर्तनामध्ये भगवंताच्या चरित्राचं वर्णन केलं जातं, ज्या कीर्तनामध्ये भगवंताच्या सगुण लीला सांगितल्या जातात, आणि मग हे सगळं ज्या कीर्तनामध्ये आणि सांगितलं जातं त्याला काल्याचं कीर्तन असं म्हणतात. भगवान परमात्म्याचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावं, पण भगवंताचे अनेक अवतार आहेत. त्याच्यामध्ये 10 अवतार आणि आपल्याला माहिती आहेत. मत्स्य आहे, कश्य आहे, वराह आहे, नरसिंह आहे, वामन आहे, परशुराम आहे, राम आहे, कृष्ण आहे, बौद्ध आहे आणि कलंकी आहे. असे 10 अवतार आपल्याला माहिती आहेत. पण या 10 अवताराचा विचार करत असताना अवतारामध्ये फरक आहे, अवतारामध्ये भेद आहे. काय भेद आहे? 6 प्रकारचे भेद आहेत. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्ण.
असे 6 प्रकारचे भेद या आणि 10 अवतारामध्ये आहेत. 10 अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबरांना असं म्हणायचंय पूर्णावतार राम कृष्ण पूर्ण अवतार राम आणि कृष्ण हे 2 पूर्ण अवतार आहेत. पण बऱ्याच वेळेला या 2 अवतारामध्ये सुद्धा भेद केला जातो. राम हा पूर्ण आहे आणि कृष्ण हा परिपूर्ण आहे, पूर्णतम आहे. तो म्हणाल काय फरक आहे राम आणि कृष्णामध्ये, असा काय फरक आहे? तुलनात्मक दृष्ट्या जर आपण याचा विचार केला तर आपला असं लक्षात येईल, रामाच्या ठिकाणी 12 कला आहेत आणि भगवान कृष्णाच्या ठिकाणी 16 कला आहेत. तुम्ही म्हणाल रामाच्या ठिकाणी 4 कला नाहीतच का? नाही, आहेत ना. पण त्या 4 कला रामाच्या ठिकाणी सुप्त म्हणजे गुप्त पद्धतीने आहेत, त्याने त्या प्रगट केल्या नाही. का प्रगट केल्या नाही? राम हा पूर्ण परब्रह्म आहे, पण रामानं एकदाही असं म्हटलं नाही मी ब्रह्म आहे, मी देव आहे, मी परमात्मा आहे, असं कधीही राम म्हणले नाही. काय म्हणायचे राम? मी दशरथी पुत्र राम आहे, मी राजा दशरथाचा मुलगा आहे, मी या अयोध्येचा राजा आहे, पण मी ब्रह्म आहे असं कधी सुद्धा आणि राम म्हटले नाही, कधी राम म्हटले नाही. आणि राज्यकारभार 11,000 वर्ष केला. किती वर्ष? रामाने 11,000 वर्ष राज्यकारभार केला. 11,000 वर्षाच्या काळात राम एकदाही असं म्हटलं नाही मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. कृष्णाचा कारभार आहे फक्त 125 वर्षाचा. किती वर्षाचा? फक्त 125 वर्षाचा. त्याला टाळ्या बाळाले घे बाळा घे. ऐका, 125 वर्षाच्या काळामध्ये एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 1000 वेळा छातीला हात लावून भगवान कृष्णानं म्हणावं अरे मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, मी देव आहे, असा 1000 वेळा भगवंतानं छातीला हात लावून सांगितलं. हा दोघातला फरक आहे. सामान्य फरक पाहायचा म्हणलं सामान्य, बघा सगळं उलट आहे. भगवान कृष्ण इकडं असेल तर भगवान राम तिकडं. दोघाच्या जीवनाचा विचार केला तर सगळ्या गोष्टी विरुद्ध आहेत. राम हा चैत्र महिन्यात जन्माला आला आणि कृष्ण श्रावण महिन्यात जन्माला आला. राम जन्म उन्हाळ्यात, कडकडीत उन्हाळ्यात, आणि कृष्ण जन्म भरपूर पावसाळ्यात. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता आणि भगवान कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. बघा सगळं उलट आहे. रामाचा जन्म राजवाड्यात
रामाचा जन्म राजा दशरथाच्या राजवाड्यात आणि भगवान कृष्णाचा जन्म पुण्याच्या येरावड्यात कंसाच्या तुरुंगात जन्म झाला. काय फरक आहे दोघातला बघा. आता दिवसा आणि रात्रीतला काय फरक आहे पुन्हा ऐका. भगवान राम सूर्यवंशामध्ये जन्माला आले म्हणून भगवान रामाचा अवतार दुपारी 12 वाजता आणि भगवान कृष्ण चंद्रवंशात जन्माला आल्यामुळं भगवान कृष्णाचा अवतार रात्री 12 वाजता. हा फरक आहे. अजून काय फरक आहे का. राम कृष्ण दो नाम है, राम कृष्ण दो नाम है, अंतर नहीं निवेश. उनके नयन गंभीर है, उनके चपल विशेष. गोस्वामी तुलसीदासजी सांगतात 2 चरित्रात काय फरक आहे. रामाचा चेहरा गंभीर आहे आणि भगवान कृष्णाचा चेहरा चंचल आहे. कसा आहे. चंचल आहे. पुन्हा ऐका. राम हा मर्यादा पुरुषोत्तम, एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी. रामाला एक पत्नी. एका सीतेला सोडून सर्व स्त्रिया रामाला आपल्या माते समान होत्या. फक्त एक जानकी पत्नी. भगवान कृष्णाचं काय. 16,000 बायका रेकॉर्ड ब्रेक. रावणाला 80,000 होतात असं म्हणतात पुराण सांगतात. पण रावणाचे रेकॉर्ड ब्रेक 16 आणि 8 पंच 8 पंच 40. जाऊ द्या काय करायचं गणित करून आपल्याला. 16,000 बायका भगवान कृष्णाला आणि रामाला मात्र एक पत्नी. राम एक वचनी, दिलेलं वचन मोडायचंच नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय परिवचन न जाय. प्राण गेला तरी चालेल पण दिलेलं वचन मोडायचं नाही. प्राण गेला तरी चालेल पण दिलेल्या वचनाला बाधा येऊ द्यायची नाही. लाइटिंग अनादाला मागच्या 15 दिवसात कोण कुणीकडे गेलं त्याचा मेळच नाही लागला. काय वचन पाळतात, काय वचनाचं चाललंय, सगळं वाटोळं झालं. पण भगवान राम मात्र वचन पाळायचे. भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये वचनाला काय महत्व नाही. इथे एक बोलायचं आणि तिथे एक बोलायचं, इकडे एक बोलायचं आणि तिकडे एक बोलायचं. एक बाणी. रामाचा एक बाण गेला की काम करून यायचं, समोरचं काम करून यायचं, लक्ष भेदून यायचा. रामाचा एक बाण. आता नाही तसं राहिलं. आता फक्त रामबाण आहे, जाहिरात राहिली. जाहिरात. रामाचा बाण फक्त जाहिरातीसाठी वापरला जातो. रामबाण औषध, रामबाण गोळ्या, किती बी खा पण मरा. काय गुणाचा पत्त्या नाही. औषध खा, गोळ्या खा, वर जाहिरात असते रामबाण रामबाण. मी नेहमी विनोदानं सांगतो, आमच्या धोतर जोडला सुद्धा जाहिरात आहे. आता धोतर जोडाला जाहिरात आहे. आता रामबाण धोतर जोड. कसला धोतर जोड. रामबाण धोतर जोड. आता धोतर राहिलीच नाही म्हणा. हे आमच्यासारखे बोग आली त्यात धोतर. आता कोणी धोतर घालीत नाही. आहेत महाराज लोकांना आहेत. आता काही काहींना नाही अपवाद नेहमी वापरता येत नाही. पण महाराज लोकांना धोतर वापरायची लाज वाटते नाही का. बऱ्याच महाराजांना धोतर घालायची लाज वाटते. काय लाज वाटते. आपला ट्रेडमार्क आहे ना धोतर, नेहरू, टोपी. आपला हा आपला ट्रेडमार्क आहे. आपण वापरलंच पाहिजे ना ते. काय काय कीर्तनकार तर पॅन्ट शर्टवर गावात येतात.
आणि कीर्तनाच्या टायमाला धोतर नेसतात का तमाशाला आला वैर तू कळतच नाही महाराज आलेला पॅन्ट वर शर्ट वर महाराज येतो कसा करणार कसा करणार काय काय गोष्टी कपड्याच्या बाबतीत माणसं काय इतकी काटकसर करायला लागली कळतच नाही लय काटकसर झाली कपड्याची जुन्या काळातली सगळी माणसं धोतर वापरायची 9 वार धोतर 10 वार धोतर असं अंग भरून धोतर असायचं 9 वार आता धोतर कमी झाली बाबा पण जरा जुना काळ मी पाहिला जरा आमच्या लहानपणाचा काळ धोतर गेलं पॅन्ट आले पॅन्ट आले त्या पॅन्टही अशा आगळ पगळ असायच्या त्याला कसली पॅन्ट म्हणायची वर आवळलेली खाली थोडी मोकळी कसली म्हणायची त्याला बॅगी बॅगी म्हणतात का त्याला बर आता त्याही पॅन्ट गेल्या आणि आता निराळ्याच पॅन्ट आल्या पार गडी आवळल्यासारखा पार पायाच्या कोट्यापासून कमरेपर्यंत गडी पार आवळल्याला कुठं बोट घालाय सुद्धा जागा नाही काय आतमध्ये शिरलं जर बोट घालायचं म्हणलं ना तर ती बोट घालाय सुद्धा जागा नाही इतकी आवाळ पॅन्ट आल्या त्याला कसले पॅन्ट म्हणतात आता जीन म्हणतात काहीतरी असं आता मी घालीत नाही त्यामुळे नाव मला माहिती नाही तुम्ही म्हणाल तुमच्या घरी असते ना तर माझं पोरग बी घालीत नाही त्यामुळे मला माहिती नाही का जीन आता जीनचंही थोडं बिघडतच चाललंय निदान ती जीन गोठ्यापर्यंत होती पण आता सकाळच्या पार येतं ना काय सांगायचे पार गुडघ्याच्या वर आलं बरमुडा त्या बरमुडा तर पार गुडघ्याच्या वर आला महाराज टीव्हीवर काय मालिका पाहताना लाज वाटते ती मालिका पाहायला समोर आपल्यासारख्याला असले कपडे आले टीव्हीवर त्या मालिका पाहताना आपल्याला लाज वाटते ही मालिका पाहायची का नाही का आश्चर्य बुवा महाराज बरमुडा आला मला तर वाटतं नाना काही दिवसांनी असा काळ येईल ना माणसं मोकळीच फिरतील मोकळी फिरतील कारण लोकांना काय राहिलंच नाहीच कपड्याचा काय हिशोबच राहिला नाही लोकांचा पण धोतर रामबाण धोतर म्हणजे आपल्या जाहिरातीहून चाललो होत रामबाण धोतर जोड रामबाण नका जाहिरात रामबाण आणि 3 महिन्यात तर पार पोथेरा झाला धोतराचा 3 महिन्यात तर पार पोथेरा वातीच्याही कामाचं राहिलं नाही कसलं रामबाण महाराज पण रामाचा बाण असा नाही लक्ष भेदायचा हा फरक आहे रामाकडे स्वातंत्र्य आहे रामाकडे सत्ता आहे पण रामाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही निर्णयाचं स्वातंत्र्य नाही का स्वातंत्र्य नाही कारण ऋषी मुनींना असं आणि करून ठेवलं होतं रामानं कसं वागावं रामानं कसं जगावं रामाने आपल्या जीवनात काय करावं हे पहिलंच लिहिलंय ना बोलिले वाल्मिक तैसेची करीना वर्तनी दाविने नामा मने वर्तनी दाविने नामा मने वाल्मिक तैसेची करीना वर्तनी दाविने नामा मने वर्तनी दाविने नामा मने बोलिले वाल्मिक तैसेची करीना बोलिले वाल्मिक तैसेची करीना तैसेच करीन वर तो
महर्षी वाल्मिकानं जसं रामायण लिहिलं ना त्याप्रमाणे भगवान रामचंद्रांना आपल्या जीवनात वागावं लागलं, जगावं लागलं. रामायणामध्ये असा एक प्रसंग आहे. इंद्रजित मारला आणि इंद्रजित मारल्यानंतर लक्ष्मणाच्या असं लक्षात आलं, अरे हा तर आपला जावई आहे. इंद्रजित कोण होता? हा आपला जावई आहे. तो म्हणाल लक्ष्मणाचा जावई इंद्रजित कसा? हा महाराज, आणि लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? हा शेषाचा अवतार आहे. आणि इंद्रजिताची पत्नी ही शेष कन्या आहे. इंद्रजिताची पत्नी कोण आहे? शेष कन्या आहे. आणि मग लक्ष्मणाच्या लक्षात आलं, आता आपल्याच घरात आली. अरे आपल्याच मुलीला विधवा केलं, आपलीच मुलीला वैधव्य आलं. मग आता इंद्रजिताला पुन्हा जिवंत करायला पाहिजे. आणि लक्ष्मण रामाच्या जवळ गेले, रामा काही करा पण इंद्रजिताला पुन्हा जिवंत करा. राम म्हटले खरं आहे तुझं. इंद्रजित आपला जावई आहे, आपल्या मुलीला वैधव्य आलं, इंद्रजिताला पुन्हा जिवंत करायला पाहिजे, पण त्याच्यासाठी रामायण बघावं लागेल. काय बघावं लागेल? रामायण बघावं लागेल. रामायणात जर तसं लिहिलं असेल जावई म्हणून करा जिवंत, असं जर रामायणात लिहिलं असेल तर लक्ष्मणा माझा काही विरोध नाही. आणि ज्या वेळेला रामायण उघडलं आणि पाहिलं इंद्रजिताला मारलेलं आहे पण जिवंत केलेलं नाही. आणि मग रामानं सांगितलं हे असं करता येणार नाही, पुन्हा जिवंत करता येणार नाही. रामाकडे स्वातंत्र्य आहे, रामाकडे सत्ता आहे, पण रामाला निर्णयाचं स्वातंत्र्य नाही. कृष्णाच्या बाबतीत मात्र सत्ता आहे, स्वातंत्र्य आहे आणि निर्णयाचं आणि स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून कार्याच्या कीर्तनामध्ये राम नाही सांगायचा, कृष्ण चरित्र सांगायचं. तेही चरित्र अलौकिक आहे. काही चरित्र मथुरेमध्ये, काही चरित्र वृंदावनामध्ये, काही चरित्र द्वारकेमध्ये, काही चरित्र गोकुळामध्ये, काही चरित्र कुरुक्षेत्रावर. तुकाराम महाराज म्हणतात नेमकं कोणतं सांगावं? चरित्र उच्चारावे, चरित्र उच्चारावे, चरित्र गोकुळामध्ये जे चरित्र भगवान कृष्णानं केलं त्या चरित्राचं वर्णन काल्याच्या कीर्तनामध्ये करावं. आपल्याला माहिती आहे कंसाने आपली बहीण देवकी वसुदेवाला दिल्यानंतर त्यांना बंदिशाळेत टाकले. आकाशवाणी झाल्यावर 6 मुलं कंसानं मारली. 6 ही मारीत दुराचारी. 7वा गर्भ योग मायेनं रोहिणीच्या उदरात नेऊन घातला आणि 8वा गर्भ भगवान परमात्मा बंदिशाळेमध्ये अवतीर्ण झाले. भगवान परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर देवकीनं पाहिलं फार सुंदर आहे, काय रूपवान बाळ आहे.
पण काय फायदा, जाणे कंसासी कळेल माझ्या बाळासी मारील. आता त्या दुष्टाला कळाले आता माझ्या बाळाला मारील. 6 बाळ यानं मारली, 7वा गर्भ नष्ट झाला, आता 8वा बाळ सुद्धा. आणि हा मारल्याशिवाय राहणार नाही ते विनंती करते वसुदेवाला. हो सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठे. कुठेतरी लपवा, याला कुठेतरी घेऊन ना, वाचवा या बाळाला, जगवा या बाळाला. वसुदेवांना वेडीस का, हवा सुद्धा पाहिजे तेवढीच येते. मुंगी आत यायला जागा नाही, वारा आत यायला जागा नाही. बाहेर कसं जाणार, कुलप लावलेली आहेत, दरवाजे बंद आहेत, बाहेर कसं जाणार. अर्थात जन्माला आलेला परमात्मा होता, प्रत्यक्ष भगवान होता. देवाने विचार केला, पप्पा तर नुसत्याच गप्पा आणीत येत, बाहेर कसं जाऊन 12 वाजले आणि पाऊस येतोय, कुलप लावलेली आहेत. देव मनातले म्हणले, पप्पा जरा उचलून बघा, मला हात लावून बघा ना काय होतंय. वचालीला कमला पती पायीची बंधने गळती. भगवान कृष्णाला स्पर्श केल्याबरोबर हातापायातल्या बेड्या गळून पडल्या. महाराज दरवाजा उघडा झाला. नॅशनल परमिट, कुठं जायचंय तिकडे जा. वसुदेवाने विचार केला, पण रात्रीची वेळ, 12 वाजलेत, मुसळधार पाऊस पडतोय, यमुना नदी दुथडी भरलेली आहे. कुठं न्यायचं बाळाला, कसं न्यायचं बाळाला. वसुदेवाच्या मनामध्ये विचाराचं वादळ निर्माण झालं, कुठे ठेवू याला. त्यावेळेला भगवानच नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मला गोकुळाला घेऊन जा, मला नंदाच्या वाड्यावर घेऊन जा. आणि त्या रात्रीला हा बदल वसुदेवानं केला. फिराविली दोन्ही कन्यानी चक्रपाणी. इकडे मथुरेमध्ये मायेला आणलं आणि गोकुळामध्ये कृष्णाला नेऊन ठेवलं. नंदाच्या वाड्यावर जन्माला आलेला हा बाळ सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे. देवाला घरा नंदाची या गावा, धन्य त्यांच्या दैवा दैवाने. भगवान परमात्मा गोकुळात आल्यावर जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. घोड्या उभारल्या, दाराला तोरणा बांधलेली आहेत, कथा चालू आहे, कीर्तन चालू आहेत. सगळ्या गोकुळात आनंदी आनंद. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचो निजपत पे. गोकुळातील लोकांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. गोकुळामध्ये सुख आलं, संपत्ती आली.
ऐश्वर आलं, औदार्य आलं, काही कमी नाही, काही कमी नाही. तुकाराम महाराज म्हणतात असं काय झालं गोकुळामध्ये, काय आणि कशामुळे आनंद झाला, काय आलं गोकुळामध्ये. गोकुळी आनंद, गोकुळी आनंद, गोकुळी आनंद प्रगटले सुख, गोकुळी आनंद, गोकुळी आनंद, गोकुळी आनंद प्रगटले आनंद आला. गोकुळामध्ये सुखाची प्राप्ती झाली. प्रत्येक घरामधले लोक आता निर्भय आहेत. का देवाला घरा नंदाची या गावा धन्य त्यांच्या दैवा दैवाले. कोणी म्हणेल आनंद आला, सुख आलं, निर्भयता आली, सगळीकडे आनंदी आनंद आहे. अरे असा गोकुळात जन्माला आलेला तो मुलगा, पोरं काय जन्माला येत नाहीत का? रोज देशात किती मुलं जन्माला येतात, रोज गावातही मुलं जन्माला येतात. म्हणून काय कोणी असं तोरणं बांधतं का? म्हणून काय कोणी असं रांगोळ्या काढतं का? मग नंदाच्या वाड्यावर जन्माला आलेला हा जो बाळ आहे, त्याच्यासाठी गुढ्या आहे, त्याच्यासाठी तोरणं आहे, त्याच्यासाठी सडा आहे, त्याच्यासाठी रांगोळ्या आहे, त्याच्यासाठी कथा आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहे. का हो तुकाराम महाराज, हा नंदाच्या घरी जन्माला आलेला बाळ आहे तरी कोण? आनंद ब्रह्मांड, आनंद ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडे का रोम्याचे देणे, अनंत ब्रह्मांडे का रोम्याचे देणे, अनंत ब्रह्मांडे का रोम्याचे देणे, अनंत ब्रह्मांडे
ऐसे धेंडे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे नंदाच्या वाड्यावर जन्माला आलेला बाळ नेमका कोण आहे आणि कसा आहे. महाराज म्हणतात, त्याच्या एका एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. त्याच्या एका एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. आपल्याला रोम कळतो. रोम रोम म्हणजे आपल्या अंगावर असणारे केस. आपल्या अंगावर असणारे केस. मला सांगा किती केस आहेत आपल्या अंगावर. आपल्या अंगावर केस किती आहेत? हा, कोणी सांगा. आपल्याला सांगता येत नाही. आपल्या घरातली माणसं सांगता येतात. आपल्याला किती जमीन आहे ती सांगता येते. आपल्या बँकेत पैसे किती आहेत ते सांगता येतं. आपलं वय किती आहे ते सांगता येतं. आपल्याच अंगावरचे केस आपल्याला किती सांगता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात, अंगीची या रोमा किती, ज्याची त्यासी न गणवती. आपल्या अंगावर किती केस आहे ते आपल्याला सांगता येत नाही. कोणी म्हणेल 3 कोट, 3 कोट. एक माणूस म्हणला 3 कोट आहेत माझ्या अंगावर केस. मोजले तर 2च कोट भरले. मोजल्यावर 2च कोट भरले. त्याला म्हणा, काय राव 3 कोट सांगता 2च कोट भरले. त्यांना महाराज गळाले असतील. कोटभर केस गळाले असतील म्हातारपणामुळे अंगावरचे. आता त्यामुळे 2च राहिले. एक म्हणला माझ्या अंगावर 2.5 कोट आहेत. 2.5 कोटी केस आहेत. त्याच्या अंगावरचे केस मोजले, ते भरले 3 कोट. काय राव 3 कोट भरले ना 2.5 कोट सांगता. 50 आणि 50 लाख रुपये वाढले ना अंगावरचे केस. त्यांना महाराज त्याचं काय सांगता येते, नवीन फुटले असतील. काय सांगते, काय उत्तर देणार नेमकेच. बऱ्याच वेळा समोरच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. एकदा बादशाह असं विचारलं बिरबलला, का रे बिरबल, प्रत्येक कुणाच्याच तळ हातावर केस नाही. माझ्याही तळ हातावर केस नाही, तुझ्याही तळ हातावर केस नाही, लोकांच्याही तळ हातावर केस नाही. असं नेमकं का? बिरबल हजर जबाबी होता. त्याने सांगितलं, सरकार तुमच्या तळ हाताला केस नाही त्याचं कारण असं, तुम्ही दानशूर आहात. आलेल्या प्रत्येक माणसाला दान देता, सारखं दान देता, सारखं दान देता, दोन्ही हाताने देता. आणि देऊन 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 तुमच्या हातावरचे केस पार गेले. दानशूर आहात त्यामुळे तुमच्या हातात दोन्ही हातावर केस राहिले नाही. बिरबल म्हणला, पण लोकांचं काय? म्हणला, त्यांचे घेऊन घेऊन गेले. तुम्ही देत राहिले आणि ते घेत राहिले. त्यांचे घेऊन घेऊन गेले. पण बिरबल तुझ्या हाताला केस नाहीत. तुझ्या हाताला केस नाही. म्हणला, माझे घेऊन घेऊनच गेले. तुमचे देऊन देऊन गेले, माझे घेऊन घेऊन गेले. पण तेवढे सगळ्याच लोकांच्या कोणाच्याच तळ हातावर केस नाही रे, कोणाच्याच तळ हातावर केस नाही. म्हणा बिरबल सांगतो, त्याचं काय झालं, सरकार तुम्ही देत राहिले, मी घेत राहिलो. आणि तुम्ही दिलेलं मी घेतलेलं पाहून पाहून लोकांचे नुसते हात चोळून 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 गेले. काही माणसांनी आयुष्यभर दुसऱ्याच्या नावाने फक्त हात चोळीत राहतात. काय त्यात फायदा आहे महाराज? तसं अंगावर केस किती, काय उत्तर द्यायचं? एका ठिकाणी त्याचं फार सुंदर गणित आलंय. 2 माणसं एकमेकाला भेटली ना, काय होतं बघा. 4 मिले, याचे 2 हात आणि त्याचे 2 हात. 4 मिले 64 केले. याचे 32 दात आणि त्याचे 32 दात. 2 माणसं एकमेकांना भेटले की याचे 2 हात आणि त्याचे 2 हात 4 मिळले आणि 32 दिसतात. याचे 64 दिसतात, याचे 32 दात आणि त्याचे 32 दात. माणसं एकमेकाला भेटल्यावर असतात की नाही?
एकमेकाला भेटल्यावर हसतात ना माणसं अवश्य बघू द्या मारक्या बाईला आणि बघतात काय एकमेकाला भेटल्यावर हसतात माणसं हसलं की दात दिसतात 4 मिले 64 खिले 20 रहे करजोड याच्या हाताची 10 बोट आणि त्याच्या हाताची 10 बोट 20 रहे करजोड हरिजन से हरिजन मिले विहंसे सप्त करोड याच्या अंगावरचे 3.5 कोट केस आणि त्याच्या अंगावरचे 3.5 कोट केस आपल्याला एवढंच पाहिजे एका माणसाच्या अंगावर किती केस आहेत 3.5 कोट मग म्हणजे त्याला 1 रोम म्हणायचं 3.5 कोटी रोम आहेत त्याच्यातला 1 रोम अनंत ब्रह्मांडे एका रोमी आईसी धेंडे भगवंताच्या एका रोमामध्ये महाराज म्हणतात अनंत ब्रह्मांड किती ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड ऐका आता आपल्याला हे पाहावं लागेल ब्रह्मांड म्हणजे काय ब्रह्मांड म्हणजे काय तुमचं काय मत आहे ब्रह्मांड म्हणजे काय ब्रह्मांड म्हणजे काय कोंबडीचं अंड आहे काय कोणी बी सांगायला ऐका ब्रह्मदेवाच्या सत्तेमध्ये येणारा जेवढा प्रदेश आहे ना त्या एका प्रदेशाला 1 ब्रह्मांड असं म्हणतात ब्रह्मदेवाच्या सत्तेमध्ये येणारा जेवढा भाग आहे तेवढ्या एका भागाला 1 ब्रह्मांड असं म्हणतात असे किती ब्रह्मांड आहेत अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड आणि त्या एका रोमाच्या ठिकाणी ते म्हणाली एका केसाच्या ठिकाणी एवढं मोठं ब्रह्मांड ब्रह्मदेवाच्या सत्तेमध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ एवढा मोठा भाग येतो आणि मग त्याच्या एका रोमाच्या ठिकाणी महाराज 1 ब्रह्मांड नाही असे किती ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड त्या एका रोमामध्ये आणि साठवली जातात किती मोठा आहे भगवान ऐका भगवंताची अनेक लग्न झाली पहिलं जमायचं पहिल्याची सुपारी फुटली की दुसरं जमायचं दुसरं जमलं की पहिल्याचा साखरपुडा व्हायचा दुसऱ्याचा साखरपुडा झाला तर तिसरं जमायचं तिसरं जमलं तर पहिलं लागायचं लोक म्हणजे काय करावं याचे लग्नच बंद नाही पहिलं झालं की दुसरं झालं की तिसरं झालं की चौथं काही लग्न रोज उठून नारद म्हणले देवा काय चाललंय तुमचं म्हणले बंदच नाही सारखीच आवाज सारख्याच पत्रिका सारख्याच पाहुणं देव म्हणले आता शेवटची पत्रिका नारद महर्षी शेवटची पत्रिका सगळ्याला द्या कोणालाही चुकू नका सगळ्या माणसाला पत्रिका द्या गावोगाव जा कोणालाही चुकू नका नारद महर्षी म्हणे देवा आता एकदाच वाटेन पुन्हा नाही वाटायची म्हणा पहिल्या वाटून असतो दुसरे छापून तयार असतात मी अल्फाचा घालूनच कटाळलो कवर वाटायच्या पत्रिका आता एवढ्याच वाटा सगळ्याला द्या मोठी माणसं चुकू नका नारद पहिल्यांदा गेले समुद्राकडे पत्रिका भगवान कृष्णाचं लग्न आहे आग्राचं निमंत्रण आहे सहकुटुंब सहपरिवार सगळे यायचे आहेर नाही आणला तरी चालेल आहेर स्वीकारले जाणार नाही आता लोक छापी त्या स्वीकारले जाणार नाही कारण आणणाराला माहिती असतं काय आणणार ते डबडी आणणार किलची डबडी काय कामाची नाही मुडीला बी जात नाहीत घेण्या देण्याचा घरात डिग लागतो म्हणून आता लोक आधीच सावध आहेर स्वीकारले जाणार नाही म्हणजे साडी द्यायचा कुठं नाही का समुद्रा म्हणला कधी यायचं नारद म्हणले तुमच्या ध्यानावर आधी आलं तरी चालेल 4-2 दिवस नारद पुढून समुद्र मागे निघाला समुद्र म्हणजे काय बारीक माणूस आहे करावं 1 भाग पृथ्वी 3 भाग समुद्र आहे एवढं मोठं पाणी आणि निघाला समुद्र मागून आल्यावर देवाने विचारलं कस काय निमंत्रण सगळ्याला दिली लक्ष्मण म्हणला आमच्या सासऱ्याला ते आलेतच लगेच आमच्या मागच येत समुद्र मागे आला म्हणले आता काय करायचं लक्ष्मण म्हणला काय अक्क नाही का तुला बरी एवढा मोठा माणूस आला अगोदर 4 दिवस आता जाणं सोडा कुठं द्यायचा
समुद्राची व्यवस्था कोणाच्या घरात करायची राहायची? कोणाच्या घरात कुठं ठेवायचा समुद्र आता? काय काय माणसं आधीच येतात लग्नाला, काय कामाची नसतात पण मोकार घरात गर्दी करतात. काय काय पाहुणं आधीच 7-8 दिवस येतात लग्नाच्या आधी, आणि त्या लगीन घरच्या माणसाने म्हणलं ना पाहुणं उद्या जायचे आपल्याला, बस्ता बांधायला जायचे, चला बस्ता बांधायला. तो आलेला पोरा म्हणतो आम्हाला काय कळतं बसत्यातलं, मग तुकडं मोडा आला वर घेण्या देण्याचं भाकरी थापायचा ताप कशाला आला? काय कामाची नसतात, पाहुणे आलेले असतात. चला दौंडला जायचे दागिनं करायला, येता का? आम्हाला काय कळतं दागिन्यातलं. मग मिस्त्री खाऊन वाटून केलं आमच्या घराचं सगळं थुकून मिस्त्री लावून लावून खायला मरायला आले आधी 4 दिवस तिकडच कार्यालयात यायचं राम राम घालायचा ना. कशाला आली घालून देण्याची इकडं? असे बेनकामी पाहुणे लग्नातले असतात. समुद्र आधीच आला. देव म्हणले टेन्शन घेऊ नका दादा, मी देतो जागा. एक अंगावरचा केस उपटला आणि भगवान कृष्णानं सांगितलं समुद्राला राहायचं तवर राहा. किती दिवस तुला राहायचं तवर राहा. मला काय सांगायचं, भगवंताच्या रोमाच्या ठिकाणी, एका रोमाच्या ठिकाणी पूर्ण समुद्र बसला जातो. एवढा मोठा व्यापक असणारा परमात्मा, एवढा मोठा विशाल असणारा परमात्मा. महाराज म्हणतात तरी एका रोमाच्या ठिकाणी जर एवढी ब्रह्मांड आहेत तर तो परमात्मा किती मोठा असेल. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐशी धेंडे, एवढा मोठा असणारा परमात्मा. पण तो भक्त वत्सल आहे, आपल्या भक्तावर प्रेम करतो. आणि आपल्या भक्तावर प्रेम करण्याकरता काय केलं त्यानं? तुया गौरी याचे घरी, तुया गौरी याचे घरी, तुया गौरी याचे घरी, तुया गौरी साठवली जातात. एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा. पण तुकाराम महाराज म्हणतात वसुदेव आणि देवकीच्या इच्छेसाठी, भक्ताच्या इच्छेसाठी तो परमात्मा गवळ्यांच्या घरी आला, बाळ म्हणून आला. आणि गवळ्यांच्या घरी आल्यानंतर मला सांगा, ज्यानं 12 गाव अग्नी गिळला, ज्याने गोवर्धन पर्वत आपल्या खरांगोळीवर उचलला, त्याला उमला वरण्यासाठी दुसऱ्याचा आधार घ्यायची गरज आहे का? गरज आहे का? काय गरज आहे? पण महाराज म्हणतात काय नाटक करतोय? उंबरा चढथा टेका धरी, उंबऱ्यावरून आत येताना आधार घेतो, चौकटीचा आधार घेतो. महाराज म्हणतात इतकं त्या परमात्म्याचं नवल आहे ते कळणारच नाही. म्हणून तोहा गवळियांचे घरी, उंबरा चढथा टेका धरी, उंबऱ्याचा आधार घेणारा, उमरा ओलांडताना आणि दाराचा आधार घेणारा, चौकटीचा आधार घेणारा, दुसऱ्याचा आधार घेणारा. तुकाराम महाराज म्हणतात अरे तो परमात्मा किती मोठा, किती मोठा. हे सांगायला अभंगाचं 3रं मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, त्याची गर्द वाढे, मारिले दैत्य काढे, त्याची पुरा
मारी आले दैत्य गाढे ऐसे पुराणे पवाडे. उमरा ओलांडण्यासाठी आधार घेणारा परमात्मा. पण पुराण त्याचं वर्णन करतात, 18 पुराण त्याचं वर्णन करतात. मारी आले दैत्य गाढे, मोठा मोठाले दैत्य बाळपणात मारले. काग बग रिठा मारिले बाळपणी, आवगी दैत्य खाणी बुडवली. काग नावाचा, बग नावाचा, रिठा नावाचा मोठे मोठे दैत्य. कोणी बगल्याच्या रूपानं आले, कोणी वावळटीच्या रूपानं आले, कोणी अजगराच्या रूपानं आले. पण महाराज म्हणतात त्या सगळ्यांना मारलं, सगळ्यांना मारलं. भगवान परमात्मा मथुरेमध्ये गेल्यानंतर कंसानं पहिल्यांदा 2 हत्ती सोडले, 2 हत्ती सोडले. बलराम आणि कृष्णावर 2 हत्ती सोडली. प्रचंड ताकद असणारे 2 हत्ती. हत्तीची ताकद काय सामान्य असते का? हत्ती म्हणजे काय सामान्य आहे का? 2 असे हत्ती भगवान कृष्णाच्या आणि बलराम दादाच्या अंगावर सोडल्यावर महाराज कृष्णाने आणि बलरामाने शेपटाला धरलं, गरगर फिरवलं आणि त्या हत्तींना खाली आपटून मारून टाकलं. पुढे गेल्यानंतर 2 पहिलवान, एका पहिलवानामध्ये हजारो हत्तीचं बळ असणारे 2 पहिलवान यांच्या अंगावर सोडले. आणि मग तिथे असणाऱ्या सर्व स्त्रिया म्हणायच्या कोण यांची आई असेल, कोण यांचा बाप असेल. अरे कशाला पाठवलं या बाळांना इकडं, कशाला पाठवलं या लेकरांना इकडं. आता हे आणि मल्ल मारून टाकणार, या दोन्ही बाळांना मारून टाकणार. पण महाराज त्या दोन्ही पहिलवानांना सुद्धा पहिल्या डावामध्ये या दोघांनी चितपट केलं, मारून टाकलं त्यांना. पुढे कंस सिंहासनावरती बसला होता. भगवान पळतच गेले, लाथ घातली त्या कृष्णाला आणि कंसाला. त्याचा मुकुट खाली पडला, केसाला धरलं त्याच्या. भगवान कृष्णाने कंसाच्या केसाला धरलं, गरगर गरगर फिरून तनकन खाली आपटला. मुक्त केला मामा कंस महान, मुक्त केला मामा कंस महान, मुक्त केला मामा कंस महान, मुक्त केला मामा कंस महान. बाळ हत्याराशी पातकांचा, बाळ हत्याराशी पातकांचा, बाळ हत्याराशी पातकांचा. मुक्त केला मामा कंस महादोषी, बाळ हत्याराशी पातकांच्या. मोठ्या मोठ्या दैत्यांना मारलं. पुराण त्याचं वर्णन करतात. म्हणून महाराज म्हणतात मारियले दैत्य गाढे ऐसे पुराणे पवाडे. आणि असा असणारा तो परमात्मा, त्याच्या ठिकाणी एक कळा आहे असं नाही तर सर्व कळा. तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा, तो हा गवळ्यांचे घरी. मारियाले दैत्य गाढे ऐसे पुराणे पवाडे, तो हा गवळ्यांचे घरी. उंबरा चढता टेका धरी, तो हा गवळ्यांचे घरी. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसी धेंडे, तो हा गवळ्यांचे घरी. विठोबा विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
मी आईसी धेंडे तो हा गवळीयांचे घरी उंबरा चढता टेका धरी. अभंगाचा सरळ असा मतितार्थ या ठिकाणी केलेला आहे. भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये अनेकही चरित्र आहे. काही लोक म्हणतील चांगलं सांगितलं, पण आम्ही असं ऐकतो की भगवान कृष्ण हा व्यभिचारी होता. काही लोक आरोप करतात व्यभिचारी होता. व्यभिचारी होता म्हणजे आम्हाला माहिती म्हणले बायकातला भावशी होता नाही का. कधी पाहिलं तरी गवळणींच्याच घरी सापडायचा, गवळणींच्याच घरी सापडायचा, गवळणीच्या बरोबर सापडायचा. महाराज या आरोपाचं खंडन एका गवळणीमध्ये यशोदेनं केलेलं आहे. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे, का लटकास घेता आळ गोकुळच्या नारी. अरे 5 वर्षाचं माझं बाळ आहे, 5 वर्षाचं माझं लेकरू आहे. 5 वर्षाच्या बाळाला काय व्यभिचार कळतो, त्याला काय व्यभिचार कळतो. महाराज म्हणतात परब्रह्म निष्काम तो हा गवळे या घरी. परब्रह्म निष्काम तो हा गवळे या घरी. वाक्यावाळे अंधो कृष्ण नवनीत चोरी. वाक्यावाळे अंधो कृष्ण नवनीत चोरी. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा. रांगत रांगत येतो हरिहा निज मंदिरा. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. वाक्यावाळे अंधो कृष्ण नवनीत चोरी. वाक्यावाळे अंधो कृष्ण नवनीत. परब्रह्म निष्काम. अरे ते परब्रह्म आहे, तो निष्काम आहे. गवळ्यांच्या घरी जरी असला तरी काय करतो. वाक्यावाळे अंधो कृष्ण नवनीत चोरी. लोकांच्या डोक्यात फार पहात झालाय पहात. 5 वर्षाचा मुलगा कुठे व्यभिचार करत असतो का. 5 वर्षाच्या मुलाला काय व्यभिचार करतो. माझ्या समोर 2 बाळ बसलेले आहेत. एक बाळ 5 वर्षापेक्षा कमी असायला पाहिजे आणि हे समोर बसलेलं बाळ 5 वर्षाचा आहे का तू. वय काय तुझं. 11 वर्षाचा आहे. मी आता म्हणलं 5च वर्षाचा गडी असेल. नाही आता काही माणसंच बारीक बारीक व्हायला लागली ना. बारीक बारीक माणसं. 5 वर्षाचा आहे. बाळा मला सांग तू 11 वर्षाचा आहे. तुला भानगड कळते कर. त्याला ते शब्दच कळत नाही, कळतच नाही. मग मला सांगा 11 वर्षाच्या बाळाला जर भानगड हा शब्दच कळत नाही तर 5 वर्षाचा कृष्ण व्यभिचारी म्हणणाऱ्या लोकांची डोकी जागे आहेत का. बाद झाला डोक्याचा पार बाद झाला. महाराज कृष्ण व्यभिचारी नव्हता. काय म्हणले मग चोर होता. महाराज म्हणतात आम्ही कधी नाकारलंय चोर नव्हता म्हणून. चोर होता पण बारीक नव्हता. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार. पंढरपुरी उभा विठेवर भक्त पुंडलिकासाठी. तो काय भोटा चोर होता काय. तो काय कुणाच्या कोंबड्या पळवायचा काय नावा. तो काय कुणाचे कापडं पळवायचा काय. काय काय तले बोट गडी कीर्तना जुन्या सोडायच्या दुसऱ्याच्या नव्या न्यायच्या चपला. असला चोर नव्हता. त्यानं काय चोरलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे केव्हा सावळे रूपडे. सावळे
कोणाची चोरी करायचा, पण गवळणी यशोदेकडे सांगायच्या. आणि परवाला माझ्या घरा दारी उजला नांदला होता म्हातारा, अनेक गवळणीची गाराणी आयसी अनंत गाराणी यशोदे नयनी आले पाणी. येणे माझे कवाड उघडिले, येणे सिंके व तोडिले, दह्या दुधाते भक्षिले, उलंडिले ताकाते. अनेक गवळणीची अनेक गाराणी. एक म्हणायची पार्वतीशी आमच्या घरी आला, आमचा दरवाजाच उघडला. एक म्हणले अगं तुझं काय सांगते, आमच्या घराची आगळच काढली. एक म्हणले अगं तुझं राहू दे, आमचं सिंकच तोडलं घरातलं. एक म्हणले अगं तुझं बरं, आमच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात डेराच फोडला जायचा. काहीच. आणि एक तर म्हणले अगं तुमचं बरं आहे, पण माझं काय झालं माहितीये का, दुसरी आली धावत. दुसरी आली दावत याने ग बाई काय केली माता. आले आधार याने ग बाई काय केली मात. मुकाशी मुख चुंबन घेता गळ्यामध्ये हात घाले. मुखाचे मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालेत. घरो जाता सापडेना, घरो जाता सापडेना, घरो जाता सापडेना, घरो जाता सापडेना. यशोदा भारती जाणारा कुठवर सोसले जाना. यशोदा भारती जाणारा कुठवर सोसले जाना. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. अगं तुझं बरं झालं, काल सकाळी सकाळी आमच्या घरी आला, घरातली सगळी माणसं घरातच होती. अगं काय बिनला जय, घरात आला माझे मुकेच घ्यायला लागला. मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. आणि चुंबन घेतो, गळ्यामध्ये हात घालतो. अगं यशोदे काय तुझं पोरग खोडकर आहे, किती वाईट आहे तुझं पोरग. अनेक गवळणीची अनेक गाराण्याची एक तर म्हणली, आम्ही असता माझं घरी रात्र गावी कोण हरी. मी हसता पतीसे दारी आवडता. हरी तुझा आला आवाजिका, हरी तुझा आला आवाजिका, हरी तुझा आला. आम्ही असता माझं घरी रात्र दहाली दोन प्रहरी. मी असता पती शेजारी आवची तहारी तुझाला. काय महाराजांनी सुंदर वर्णन केलंय. खर तर या गवळणीचा अर्थ सांगायला अजूनही 10-20 वर्षांनी 10 वर्षांनी माझं वय वाढायला पाहिजे, नाही का. ते म्हाताऱ्या माणसाने सांगावं असल्या गवळणींचा अर्थ. पण संतांची वचन आहेत ते काय आपली नाहीत. थोडस विश्लेषण करायला काही अडचण नाही त्याला. माफी मागतो माता भगिनींची. ती गवळण म्हणते अगं यशोदे काय कार्ट आहे तुझं, काय चमत्कार आहे. आम्ही आमच्या घरात होतो संध्याकाळी, त्याला अलीकडच्या भाषेत बेडरूम म्हणतात. बेड आता घरातले रूम झाले, डायनिंग हॉल वेगळा, किचन रूम वेगळं, तो बेड वेगळा, नाही का. अजून काय असतं, एवढंच असतं ना. जाऊ दे, मला बी नाही माहिती जास्त. आमच्या बेडरूम मध्ये आलो, अर्धी रात्र 12 वाजले होते. 12 आम्ही झोपलो होतो. मी पती शेजारी झोपलेले होते. औचित तिथं आला. ते म्हणले अगं आला तर मग काय झालं. अगं 5-6 वर्षाचं पोरग आपल्या आईच्या जवळ आल्यावर आईला काही वाईट वाटायचं कारण नाही. माझा कृष्ण तुझ्या मुलासारखाच आहे ना, 5 वर्षाचा कृष्ण आहे तुझ्या मुलासारखा आहे, काय वाईट वाटायचं कारण आहे. ते म्हणली येऊन गप नाही ना राहिला, कारठले शेटाव बंदरीच आहे तुझं. आम्ही असता निंदसुरी मुंगोसा घेऊन आपुले करी.
सोडी आले दोघा माझारी तवते पोचकारी आमाटे. अगं कार्ट इतकं चमत्कारी येताना मुंबूस घेऊन आलं. गेलेलं नाही जिवंत. म्हणजे मग काय केलं? सोडला मला निशाण्यातून काय. अगं मग काय झालं? बॉस काढला त्याने आम्हाला. अगं भेलो ना, घाबरलो ना आम्ही झालो उभयता. सिर फिटले बाई तत्वता. अगं काय करते, कसल्या खोड्या करते, किती खोड्या करते सांगता नाही. यशोदेच्या लक्षात आलं हा खोड्याच करतोय, याला इथं ठेवून चालायचा नाही. याला कुठतरी पाठवला पाहिजे. पण आता शाळा बी बंद झाल्यात, कुठं पाठवा? जाऊ द्या सतीश महाराजाकडे चला. पोरं सांभाळायचं काम कसं काय महाराज? एवढं सोपं नाही. पोरं सांभाळायचं काम लय अवघड असतं, लय कठीण असतं. आई बापाला घाबरत नाही तर आपल्याला काय घाबरतात? काय काय घरी गेलं माणसं सांगतात महाराज हे आमचं पोरगे ना, याला जरा समजून सांगा ना. ते बापाला अंगठा दाखवते, आमचं मुंडकं नाही दाबायचं होय. आमचं मुंडकं दाबीन ना. पोरं सांभाळायचं काम लय अवघड आहे. यशोदा म्हणली हे घरी ठेवायच्या कामाचं नाही. त्याला म्हणले आता एक काम कर, उद्या जाई राणा सवेगे होणी गोधना. उद्यापासून तो रानात जायचा, आता गावात ना राहायचं. आणि दुसऱ्या दिवशी जगाचा मालक पावा घोंगडी घेऊन पायी. 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 संगे गोपाळ घेऊन पायी. वृंदावन आले लवलाये. वृंदावन आले लवलाये. वेणू वाजला सस्वरे बाई हो बाई हो बाई. पावा घोंगडी घेऊन पायी. पावा घोंगडी घेऊन पायी. पावा घोंगडी घेऊन पायी. पावा घोंगडी घेऊन पायी. बाबा घोंगडी घेऊन पायी संगे घेऊन गोपाळ गाई. वृंदावनी आले लवलाही वेणू वाजविला सुस्वरे बाई हो. आणि मग भगवान परमात्मा ता गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पाणी मिळवणी जगजेठी. चेंडू चौगुणा खेळती वाळवंटी. चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. यमुनेच्या काठावर आले. यमुनेच्या काठावर खेळ खेळायचे. कधी हमामा खेळायचे, कधी होतो तू खेळायचे, कधी लगोऱ्या खेळायचे. ओ दांडू
बक दुबक ते बक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विठी दांडू आता खेळ विठी दांडू कधी हमामा कधी लगोऱ्या कधी आणि चेंडू फळी अनेक प्रकारचे खेळ खेळायचे सगळेच खेळात काय सगळी माणसं आणि राज्य देत नसतात काही माणसं चिटकी बी असतात खेळात काही माणसं रडकी बी असतात खेळात कधी कधी चिडीला येतात राज्य आलं की राज्य द्यायचं नाही अशी बी काही माणसं असतात त्या काळात सुद्धा असं व्हायचं भगवान कृष्णावर राज्य आलं की भगवान कृष्ण राज्य द्यायला टाळाटाळ करायचे आणि मग भगवान कृष्णानं राज्य द्यायला टाळाटाळ केल्यावर गडी काय म्हणायचं कानोबा खेळ डाव जाऊ नको रे 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 खेळ डाव जाऊ नको रे कानोबा खेळ डाव जाऊ नको रे किती करशील रे गुरुगोरे किती करशील रे गुरुगोरी कानोबा खेळ डाव जाऊ नको रे कानोबा खेळ डाव जाऊ नको रे किती करशील रे गुरुगोरे किती करशील रे गुरुगोरी कानोबा खेळ डाव जाऊ नको रे कानोबा खेळ डाव जाऊ नको तेव्हा 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 गडियाला तिकून डाव दिला झोकून गेला गुडघा वाकून गेला गुडघा वाकून किती करशील रे कुरघोडी कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी आणि शेवटी संगडी सांगायचे देवा आता पास झाले आता भुका लागल्या देवा महाराज बाज झाला आता 12:15 वाजत आले असते झाले 12:15 का जास्त 12:15 नाही मी जास्त नाही वाढवा नाही माझं आणि वाढवा करायचं कशाला काय वर टाइम देतं का कोण आपल्याला वर टाइम मागतच नाही आम्ही टाइमच नाही मागत वर टाइमच काय नाही का कीर्तन जवळजवळ आणि 10:15 पुढे चालू झालं त्याच्यामुळे 2 तास होणारच संगडी सगळे एकत्र आले आणि सांगितले देवा तपास खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख केली वनवन पाय पिटी झाला सीन देवा आता भुका लागली आता बास करा आणि मग सगळ्यांना सांगितलं झाली आता वेळ म्हणती काम सांडोणी सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती याना शिदोऱ्या सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या भगवान परमात्मा मध्यभागी उभे राहिले भगवंताने आणि तो काला स्वतःच्या हातानं काला करती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावेत हे स्वतःच्या हातानं तो काला आणि भगवंतानं सगळ्यांना दिला काला पाहण्यासाठी काला घेण्यासाठी स्वर्गातले देव खाली आले त्यांना दिला नाही मासे झाले पण उष्टा सुद्धा दिला नाही कारण काला हा आणि अत्यंत श्रेष्ठ असा लाभ आहे उच्चतम असा लाभ आहे तो स्वर्गात नाही वैकुंठात नाही फक्त या मृत्यूलोकात प्राप्त होतो काल्याचा अर्थ आहे एकत्रीकरण किंबहुना सोय जीवात्मयासिला आहे तेथ जे होय तया नाम सुख जीव ब्रह्माचं ऐक्य होणं हा खरा काल आहे आणि असा काला ज्यांच्या संगतीमध्ये प्राप्त होतो ते महान संत ज्ञानेश्वर अनंत ब्रह्मांडे एकारोमी ऐसे देंडे तो हा गवळी यांचे घरी उमरा चढता टेका धरी यथामती यथावकाश मर्यादित वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला ते मांडत असताना उपस्थित सर्व ऐकणारे भाविक जन माता भगिनी उपस्थित सर्व गुणीजन असणारे टाळकरी महाराज मंडळी त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण
आणि आमचे भाऊ महाराज असतील हरिभक्तीपरायण, आपल्या वरदेक विनायक संस्थेचे चालक असणारे हरिभक्तीपरायण सतीश महाराज आहेत, इकडे कांबळे महाराज आहेत, ज्यांचा मृदंग अत्यंत सुंदर आहे. म्हणजे बाबांच्याकडंच ज्यांनी मृदंग केला. कारण मी पहिल्यांदाच सांगितलं, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे मृदंग संबंधानं, हे मृदंग अलंकार सुरुवातीला म्हटलं, मृदंग सम्राट म्हणलं तरी वावगं होणार नाही. काय आपल्या या परिसराचं भाग्य आहे की आता बराच सहवास आणि बाबांचा या परिसरामध्ये झालेला आहे. हरिभक्तीपरायण आदरणीय एकनाथजी महाराज गोष्टी आणि बाबांचे असे हजारो शिष्य आहेत. श्रीराम महाराज सारखे असतील, आपल्या सोनू महाराज, महेंद्र महाराज नाही जिथं कोणते कामाला येत होतं, महेंद्र महाराज सारखे असतील, आमच्या दादा महाराजासारखे असतील. महाराष्ट्रात बाबा तुम्ही किती हजार विद्यार्थी तयार केले तुम्हालाच माहिती असतील. असे हजारावर विद्यार्थी ज्यांनी तयार केले असं फार मोठं व्यक्तिमत्व आहे. महाराज अत्यंत स्वच्छ निष्कलंक अशा प्रकारचं त्यांचं जीवन आहे. मी दत्त जयंतीच्या कार्यक्रमात सांगितलं, ज्ञानेश्वरी आणि आपल्याला वाचत असताना आपल्याला 50 वेळा पाहावं लागतं ओवी बरोबर आहे का चुकीची आहे, पण महाराज ज्यांच्या समोर फक्त ज्ञानेश्वरी ठेवायची आणि त्यांनी ज्ञानेश्वरी वाचायची, उघडायची नाही. म्हणजे ज्ञानेश्वरीचा कुठला अध्याय कुठली ओवी, जसं ते आपण कॅम्प्युटरला बटन दाबलं की लगेच येतं, तसं इथं फक्त विचारलं की लगेच तोंडातून येतं. महाराज एवढी मोठी आणि तपश्चर्या आहे, साधना आहे. बाबांना पुन्हा एकदा नमस्कार करतो. श्रीराम महाराज त्यांच्याकडेच तयार झालेले आहेत, बाप्पू महाराज आहेत, बाकी सर्व आपले महाराज मंडळी गावातील आहेत. हे वरद विनायक संस्थेचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहेत. बाप्पू महाराजांनी सुंदर अशी हार्मोनियमची साथ केलेली आहे. या निमित्तानं आमच्या संतराम महाराज देवस्थानचे सल्लागार असणारे आदरणीय मोहनराव जोंधळे त्यांची उपस्थिती आहे. नाना आहेत, साहेब आहेत, सगळी मंडळी, सगळ्यांची नावं घ्यावी अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पण सगळ्यांची नावं मी घेत राहिलो तो एक तास पुन्हा वाढन, चालतंय का? तुम्ही सगळेच आणि पूजनीय आहात, वंदनीय आहात, सगळ्यांची नावं घेण्यासारखी आपण आहात. सर्वांच्या चरणावर माथा विनम्र करतो आणि आजच्या या सेवेला या ठिकाणी विराम देतो. चाल म्हणायची का आता? नको ना. शिंके लांब विले होत दिघाजे भरे होत तुम्ही भारे दोन्ही कडे मुख पसरो निरडे, मुख पसरो निरडे, मुख पसरो निरडे, मुख पसरो निरडे, मुख पसरो निरडे. वाहतीच्या धारा ह्या तुमरा तुम्ही भारे दोन्ही कडे मुख पसरो निरडे, मुख पसरो चुका म्हणे हाती होता, म्हणे हाते हरिला कृष्ण मणि राव घागती प्रकाश काला वाटोली कामे गावे कोणी घाग ब्रह्मा वाटोली राम काला वाटोली कामे गावे कोणी घाग राम हो मंडळी राम हे कोणी राजवाडी काला वाटोली कामे गावे कोणी घाग ब्रह्मा बोले पुरे वेडे वाकुडे उतरे करा जमा कोरा महाराज कुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.